मुख्यमंत्र्यांना विलिनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही. शरद पवार यांचं वक्तव्य. विलिनीकरणाची चर्चा अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये होती, फडणवीसांसोबत नाही. शरद पवार यांचा हल्लाबोल. अजितदादांच्या स्मारकाबद्दल मला माहिती नाही. शपथविधीवर मला बोलायचं नाही. शपथविधी झाला आनंद, संधी दिली आनंद. शरद पवार यांच्याकडून नाराजीचा सूर कायम. पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं. संजय राऊत यांचा प्रफुल्ल पटेलांना टोला. पटेलांना पवार कुटुंबियांचं प्रमुख केलंय का? पटेल मोदी शहांचे भक्त, राऊतांची टीका. अपघाताच्या दिवशी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. अपघाताच्या 6 मिनिटांआधी साधलेला कार्यकर्त्यांशी संवाद. ओबीसी उमेदवार देण्यावरून झालं होतं संभाषण. चंद्रपूरच्या महापौराबाबत पक्षश्रेष्ठींनी काढलेला तोडगा वडेट्टीवार गटाला अमान्य. संख्याबळ जास्त असल्याने वडेट्टीवार गटाचाच महापौर व्हावा, मागणीवर ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनमानी आणि अनावश्यक खर्चाला ब्रेक. 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदा, खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी. अर्थ विभागाची सूत्र हातात घेताच मुख्यमंत्र्यांकडून आदेश जारी. मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज बैठकीची शक्यता. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीची नोटीस. बैठकीला हजर राहण्याचे आदेश. कामराच्या शिंदेंविरोधातील गाण्याला अंधारेंनी दर्शवलेला पाठिंबा. बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या सभेची पोस्ट, परंतु पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचाच फोटो नाही. ठाकरेंची शिवसेना देखील जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या मैदानात. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. संध्याकाळी वैजापूर आणि बजाजनगरला जाहीर सभा. संविधानाच्या अवमानाविरोधात नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता विराट जन आक्रोश महामोर्चा. संविधान विरोधी प्रवृत्तींचा करण्यात येणार तीव्र निषेध. महाजनांनी 26 जानेवारीच्या भाषणात आंबेडकरांचा उल्लेख न केल्यानं घेण्यात आलेला आक्षेप. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौरांची नावं ऐनवेळी बदलल्यानं सुनील केदार नाराज. 23 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मांडणार यंदाचा अर्थसंकल्प. अजित पवार यांना विमान अपघात. त्यांचा ताजा असतानाच मुंबईमध्ये 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले. एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान होतं प्रवाशांनी भरून. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. डीजीसीएकडून होणार तपास. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. टीईटीत 4.25 लाख शिक्षक नापास. 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000 उमेदवार पास. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही. शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार. पडताळणीनंतर ई-केवायसीमुळे थकलेला हप्ता एकत्रित दिला जाणार. महिला व बाल विकास विभागाची माहिती. नवी मुंबई
मुंबईतील उल्वेमध्ये अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर हल्ला. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवर गावठी कट्टा, तलवार आणि चॉपरनं थेट हल्ला. खोपोलीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी. 16 तास उलटूनही गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी. मदतीसाठी NSRFला पाचारण. पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत. तरुणाचा पाठलाग करत कोयत्यानं वार. बचावासाठी तरुणाकडून हात जोडून गयावया. तरुण गंभीर जखमी. पंतप्रधान मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदारही चर्चेत सहभागी होणार. सरकारच्या बाजूनं की विरोधी भूमिका घेणार याची उत्सुकता.